लेटर गार्डन यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजचा आपला विषय आहे इंग्लिश फ्रेजेस। आता फ्रेजेस आणि सेंटेन्स ह्याच्यात काय फरक आहे ते आपण व्हिडिओच्या दरम्यान समजून घेऊया, पण त्याआधी पटकन व्हिडिओला सुरुवात करूया, जास्त वेळ न दवडता। आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जिथे कुठे तुम्हाला एखादी फ्रेज वेगळी वाटेल, आवडेल, त्याचा मराठीत अर्थ पण सांगणार आहे, त्याचं वाक्यात उपयोग पण सांगणार आहे, तर जिथे कुठे तुम्हाला आवडेल आणि दाद द्यावीशी वाटेल तर तिथे प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब या तिन्ही गोष्टी प्लीज करा आणि आपण पटकन सुरुवात करूया। व्हॉट्सअप, काय चाललंय? हे, हाय, व्हॉट्सअप, लॉंग टाइम नो सी, हाय, खूप दिवसांनी भेटलो ना आपण। हे, हाय, व्हॉट्सअप, लॉंग टाइम नो सी, हाउ इज इट गोइंग, कसं चाललंय? हे, हाय, हाउ इज इट गोइंग, आय एम जस्ट किडिंग, मी फक्त मजा करते, डोंट टेक इट सिरियसली, आय एम जस्ट किडिंग, दॅट्स ग्रेट, खूप छान, यू गॉट अ जॉब, दॅट्स ग्रेट, नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही, थँक यू, नो प्रॉब्लेम, टेक युअर टाइम, तू तुझा वेळ घेऊ शकतेस, इट्स ओके, टेक युअर टाइम, आय एम ऑन माय वे, मी येते, प्लीज वेट फॉर मी फॉर 5 minutes, आय एम ऑन माय वे, कीप इट अप, असंच करत राहा, यू आर डुईंग अ गुड जॉब, कीप इट अप, दॅट साउंड्स गुड, खूप छान, लेट्स मीट टुमॉरो, वाव, वी कॅन, दॅट साउंड्स गुड, नेव्हर माइंड, काही हरकत नाही, ओ आय फॉरगॉट, नेव्हर माइंड, इट डझंट मॅटर, काही फरक पडत नाही, म्हणजे थोडंसं काळजीच्या दृष्टीने आपण जेव्हा म्हणतो ना त्या अर्थाने आपण हे म्हणू शकतो, इट डझंट मॅटर हू विन्स, आय एम सॉरी टू हिअर दॅट, ऐकून वाईट वाटलं, यू आर नॉट फिलिंग वेल, आय एम सॉरी टू हिअर दॅट, डोंट वरी अबाउट इट, काळजी करू नकोस, डोंट वरी अबाउट इट, एव्हरीथिंग विल बी फाईन, आय एम नॉट शुअर, मला काही खात्री वाटत नाहीये, आर दे कमिंग, आय एम नॉट शुअर, कुड यू हेल्प मी, मला जरा मदत करशील का, कुड यू प्लीज हेल्प मी विथ दिस होमवर्क, आय एम जस्ट लुकिंग, मी फक्त बघतीये, म्हणजे एखाद्या दुकानात वगैरे आपण गेलो आणि विंडो शॉपिंग करत असू तर तिकडे बऱ्याचदा विचारायला येतात की काय हवंय, तर त्यांना तुम्ही असं सांगू शकता, आय एम जस्ट लुकिंग, थँक्यू, दॅट्स इनफ, आता पुरे, स्टॉप शाउटिंग, दॅट्स इनफ, आय कॅन्ट बिलीव्ह इट, माझा तर विश्वासच बसत नाही, लेट मी थिंक, मला विचार करू दे, लेट मी थिंक फॉर अ मोमेंट, आय विल गेट बॅक टू यू, मी तुला नंतर सांगते, आय विल चेक अँड गेट बॅक टू यू सून, आय हॅव नो आयडिया, मला काहीच कल्पना नाही, मला याच्याबद्दल काहीच माहित नाही, वेअर इज ही, आय हॅव नो आयडिया, दॅट मेक्स सेन्स, तुझा पॉइंट बरोबर आहे, तू बरोबर बोलतीयस किंवा तू बरोबर बोलतोयस, ओ नाव इट मेक्स सेन्स, लेट्स गो, चला जाऊया, इट्स गेटिंग लेट, लेट्स गो, आय एम स्टार्विंग, मला खूप भूक लागली आहे, आय हॅवंट इटन ऑल डे, आय एम स्टार्विंग, आय एम टायर्ड, मी खूप थकले आहे, आय वर्क अ लॉट टुडे, आय एम टायर्ड, बी केअरफुल, काळजी घे, द फ्लोर इज वेट, बी केअरफुल, दॅट्स इंटरेस्टिंग, हे किती मस्त आहे किंवा हे किती भारी आहे, ओ रिअली, दॅट्स इंटरेस्टिंग, जस्ट अ मोमेंट, थोडा वेळ थांब प्लीज, जस्ट अ मोमेंट, आय विल बी राईट बॅक, सी यू सून, पुन्हा भेटू, इट वॉज नाईस मीटिंग यू, बाय, सी यू सून। तर ही होती आजची 30 वाक्य, म्हणजे आपल्या फ्रेजेस। फ्रेजेस हे शक्यतो काय असतं ना, एकदम छोट्या छोट्या 2 ते 3 शब्दांमध्ये आपण स्वतःला एक्सप्रेस करू शकतो फ्रेजेस वापरून, आणि सेंटेन्सेस थोडी मोठी असतात, एक पूर्ण अख्खं असं वाक्य असतं आणि त्या वाक्यामध्ये सुद्धा आपण काही फ्रेजेस घालू शकतो, जसं आपण आता आपल्या वाक्यांमध्ये आपल्या ह्या फ्रेजेसमध्ये बघितलं, ठीक आहे। तर हा एक फरक आहे फ्रेजेस आणि सेंटेन्स या 2 कॉन्सेप्ट्समध्ये। तर सेंटेन्सचा पण एक व्हिडिओ मी केलेला होता, त्याची लिंक मी देते, तोही बघा, फ्रेजेसही बघा आणि आपलं इंग्लिश
रोजच्या रोज अधिकाधिक सुधारा. पुढच्या वेळेला नवीन कॉन्सेप्ट नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूया. बाय बाय.